बनावट ड्राफ्ट तयार करून आणि कागदपत्रांचा गैरवापर करून बनावट शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पगार देऊन सरकारची लाखो रुपयांनी फसवणूक केल्याच्या घोटाळ्यातील आरोपींच्या अडचणीत आता दिवसेंदिवस वाढ होत आहे। सिद्धेश्वर काळुसे आणि रोहिणी कुंभार या दोघांना अटक करण्यात आली। न्यायालयानं या दोन आरोपींच्या पोलीस कोठडीत 7 ऑगस्टपर्यंत वाढ केली आहे। दाखल केलेल्या पुनर्विचार याचिकेवर न्यायालयानं हा निर्णय दिलाय। अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं सिद्धेश्वर काळुसे आणि रोहिणी कुंभार आहे। त्यांना 30 जुलै रोजी अटक करण्यात आली होती। त्यांना न्यायालयात हजर केलं असता त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली। मात्र एसआयटीनं तातडीनं कारवाई करत या आदेशाविरुद्ध जिल्हा आणि सत्र न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली। सोमवारी म्हणजे 4 ऑगस्ट रोजी न्यायालयानं मॅजिस्ट्रेट कोर्टाचा आदेश रद्द केला आणि दोन्ही आरोपींना 7 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत पाठवण्याचे आदेश दिले। सायबर पोलीस 5 ऑगस्ट रोजी या दोन्ही आरोपींना मध्यवर्ती कारागृहातून ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करतील। आतापर्यंत या प्रकरणात शिक्षण उपसंचालक, अधिकारी, लिपिक, शाळांचे मुख्याध्यापक, संचालक, शिक्षक अशा एकूण 17 आरोपींना अटक केली आहे। चौकशी दरम्यान एसआयटीला महत्त्वाची माहिती मिळाली आहे। विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाचे कनिष्ठ प्रशासकीय अधिकारी रवींद्र पाटील यांच्या तक्रारीवरून नागपूरच्या सायबर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। विशेष तपास पथक या प्रकरणाची चौकशी करत आहे।